मित्रांनो, IPS अधिकारी अरविंद सिंह यांना रोज ट्रॅफिक सिग्नलवर एक भिकारी महिला दिसायची। एक दिवस ती अचानक एका बुलेट बाईककडे पाहून जोरात किंचाळली आणि एका कोपऱ्यात लपून बसली। अधिकारी अरविंद यांना वाटलं, हा भीतीचा प्रकार काही साधा सुद्धा नाही। त्यानंतर त्यांनी त्या भिकारी महिलेबरोबर असं काही केलं जे ऐकून कुणीही थक्क होईल। पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात दुपारी 12 वाजले होते। गर्दीच्या रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागलेली होती। सिग्नलवर अनेक गाड्या थांबल्या होत्या। काही लहान मुलं गाड्यांच्या खिडक्यांजवळ हात पसरवून उभी होती। कुणी फुलं विकत होतं तर कुणी चॉकलेट विकत होती। त्याच सिग्नलवर एका कोपऱ्यात फाटके कपडे घातलेली एक मध्यमवयीन महिला डोकं खाली घालून थरथरत्या आवाजात भीक मागत होती। IPS अरविंद सिंह आपल्या सरकारी गाडीत बसून फाईल्स वाचत होते। ते त्यांच्या कामात इतके गुंतले होते की आजूबाजूच्या आवाजांकडे त्यांचं लक्षही नव्हतं। तेवढ्यात त्यांचा ड्रायव्हर त्यांना म्हणाला, सर, त्या बाईकडे पहा। अरविंद यांनी डोळे वर केले। सिग्नलवर उभी असलेली बुलेट बाईक आणि त्या बाईकच्या आवाजामुळे ती बाई प्रचंड घाबरलेली दिसत होती। तिच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती। जणू त्या आवाजाने तिच्या आत काहीतरी मोडलं होतं। ती थरथर कापत एका कोपऱ्यात जाऊन बसली आणि डोकं हातात धरून रडू लागली। अरविंद यांना संशय आला। त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं, तिला गाडीत बसाव। ड्रायव्हर थोडा गडबडला, सर, ती भीक मागणारी महिला आहे। गाडी धुता येईल पण माणुसकी नाही। अरविंद यांचा आवाज कठोर होता। ड्रायव्हर गप्प झाला आणि गाडीतून उतरून त्या बाईकडे गेला। ती घाबरली होती, हिचकिचत होती, पण जेव्हा तिने पोलिसांची गाडी पाहिली तिला वाटलं की पुन्हा कोणी तिला पकडायला आलंय। पण अरविंद यांच्या डोळ्यांत करुणा होती आणि तिने ते ओळखलं। गुडिया, हो, हेच नाव होत। तिला कित्येक वर्षांनी पुन्हा कुणीतरी विचारलं होतं। थरथरत्या ओठांनी ती म्हणाली, साहेब, मी काहीच केलं नाही, मी फक्त भीक मागते। अरविंद यांनी शांत आवाजात विचारलं, तुझं नाव काय आहे? गुडिया, आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले। गुडियाला थेट पोलीस ठाण्यात न नेता अरविंद यांनी तिला आपल्या कार्यालयात नेलं। त्यांना जाणवलं की ही कुणी सामान्य भिकारी नाही। तिच्या डोळ्यांत काहीतरी खोल दुःख दडलेलं आहे। कॉन्फरन्स रूममध्ये तिच्यासमोर गरम चहा आणि 2 बिस्किट ठेवण्यात आले। ती शांत बसून पाहत राहिली। हळूहळू चहा उचलला तरी तिचा हात अजूनही थरथरत होता। तू बुलेट बाईक पाहून एवढं का घाबरतेस? अरविंद यांनी सरळ विचारलं। ती काहीच बोलली नाही, फक्त मान खाली घातली। तिचा विश्वास तोडलेला होता आणि त्या वेदना तोंडून सांगणं कठीण होतं। अरविंद यांनी सिग्नलवरचे CCTV फुटेज मागवले। स्क्रीनवर दिसलं एक बुलेटस्वार, काळे गॉगल, जड शरीर, गळ्यावर टॅटू आणि बेलगाम हसणं, आणि दुसऱ्या बाजूला गुडियाचा थरथरता देह। तुला तो माणूस ओळखतोस का? ती थरथरली। तिचा चेहरा फिकट झाला, ओठ हलले। तू शैतान आहे साहेब, मी त्याच्या डोळ्यांत मृत्यू पाहिलाय। नाव सांग त्याचं। ती मान खाली घालून म्हणाली, राजा पाटी। हे नाव ऐकताच अरविंद यांचा चेहरा गंभीर झाला। तोच कुख्यात गुन्हेगार होता जो अनेक वर्षांपूर्वी दिल्ली सोडून गायब झाला होता। त्याच्यावर बलात्कार आणि खुनाचे आरोप होते, पण त्याच्या विरोधात कोणतीही साक्ष मिळाली नव्हती। अरविंद म्हणाले, मी तुझी संपूर्ण गोष्ट ऐकायला तयार आहे, पण जेव्हा तू तयार असशील तेव्हा मी तुला अटक करायला नाही, न्याय द्यायला आलो आहे। गुडियाच्या डोळ्यांत प्रथमच माणुसकीचा प्रकाश दिसला। ती काहीच बोलली नाही, पण तिचे अश्रू म्हणत होते, ही फक्त भीतीची कथा नाही, हा न्यायाच्या प्रतीक्षेचा संघर्ष आहे। आणि अरविंद सिंह यांनी ठरवलं होतं की ही कहाणी अधुरी राहणार नाही। दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती। IPS अरविंद सिंह ऑफिसमध्ये एकटे बसले होते आणि गुडिया संबंधित फाईल पाहत होते। तिच्याबद्दल कोणताही सरकारी रेकॉर्ड नव्हता, कोणतीही ओळख नव्हती, आधार कार्ड सुद्धा नव्हतं। फक्त एक नाव होतं जे तिच्या ओठांवर जिवंत होतं, ते म्हणजे गुडिया। अरविंद यांनी स्वतः तिला ऑफिसमध्ये बोलावलं। आज ती कालपेक्षा थोडी शांत दिसत होती। केस व्यवस्थित बांधले होते, चेहऱ्यावर थोडी उजळलेली झलक होती। तिने NGO वाल्यांनी दिलेली एक नवीनशी धोतर नेसली होती। अरविंद यांनी समोरच्या खुर्चीकडे इशारा केला, बस गुडिया। ती थोडी झिजकत बसली। दोघांमध्ये काही वेळ शांतता होती। मग अरविंद यांनी टेबलावर ठेवलेल्या एका छोट्याशा देवाच्या मूर्तीकडे बोट दाखवत म्हणाले, जर कोणाला सत्य बोलायचं असेल
तर ही मूर्ती साक्ष देईल. पण जर खोटं बोललात तर देवापासून सुटका नाही. गुडियाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिला कळून चुकलं होतं की आता वेळ आली आहे तिच्या जखमांना शब्द देण्याची. साहेब, मी आधी एक माणूस होते, एक पत्नी, एक आई. अरविंद यांनी तिचं बोलणं अडवलं नाही. ती स्वतःहून बोलू लागली. राजा भाटी हे नाव ऐकताच आजही माझा आत्मा थरथरतो. तो फक्त गुंड नव्हता साहेब, तो एक राक्षस होता. मी माझ्या नवरा मनोज सोबत शहादरामध्ये एक किराणा दुकान चालवत होते. फार काही नव्हतं आमच्याकडे, पण त्यात आम्ही खूप आनंदी होतो. ती खोल श्वास घेते. एक दिवस राजा भाटी बुलेटवर आला. म्हणाला, हफ्ता दे. मनोजने नकार दिला. दुसऱ्या दिवशी दुकान जळालेलं मिळालं. पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट केला पण काही उपयोग झाला नाही. उलट पोलीस म्हणाले तुम्हीच काहीतरी केलं साब. तिच्या डोळ्यात आग होती. ती अंतःकरणातून जळत होती. मग एक रात्री राजा आणि त्याचे 4 गुंड आमच्या घरात शिरले. नवऱ्याला मारलं. माझ्या लहान मुलाला उचलून जमिनीवर फेकलं आणि ती शांत झाली. ती अचानक थांबली. खोलीत अचानक शांतता पसरली. अरविंद यांना जाणवलं की आता शब्द नाही, फक्त अश्रू बोलतील. काही वेळाने ती म्हणाली, माझा नवरा तिथेच मेला साहेब, आणि माझा मुलगा फक्त 6 वर्षांचा भीतीमुळे गप्प झाला आणि आठवड्याभरात तोही मेला. अरविंद यांचाही गळा भरून आला. पण एक अधिकारी भावनामध्ये अडकू शकत नाही. तू पोलिसांकडे का नाही गेलीस? गुडिया हसली, एक कटू हसू. कोणाकडे गेले असते? त्या पोलीस ठाण्याचा इन्स्पेक्टरही राजा भाटीचाच माणूस होता. मी किती दरवाजे ठोठावले, पण कुणीच ऐकलं नाही. मग एक दिवस माझ्यावरच चोरीचा खोटा आरोप लावण्यात आला आणि मला जेलमध्ये टाकलं. अरविंद चकित झाले. हो साहेब, 3 वर्षांची शिक्षा झाली. जेव्हा बाहेर आले तेव्हा ना घर होतं, ना ओळख, काहीच नव्हतं. जगण्यासाठी भीक मागायला लागली. अरविंद यांचं अंतर्मन हादरलं. त्यांना माहिती होतं की देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये त्रुटी आहेत, पण इतक्या खोलवर सडलेली आहे हे ते पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभवत होते. आता तुला काय हवंय? अरविंद यांनी विचारलं. गुडिया म्हणाली, न्याय. माझ्यासाठी नाही, त्या सगळ्या स्त्रियांसाठी ज्या अजूनही राजा भाटीच्या नरकात कैद आहेत. अरविंद यांनी टेबलवरची नोटबुक उचलली. तू साक्ष द्यायला तयार आहेस का? ती म्हणाली, माझा जीव धोक्यात आहे हे माहीत आहे, पण आता भीती नाही. मी आता फक्त गुडिया नाही, एक आवाज आहे. अरविंद यांची नजर तिच्या डोळ्यांत स्थिरावली. तिथे दुःख होतं, पण त्याहून मोठी तिची हिंमत होती. त्यांना समजलं की ही केस सोपी नाही, पण जर त्यांनी या स्त्रीला न्याय दिला तर कदाचित लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास परत येईल. आता अरविंद सिंह यांच्या डोळ्यांपुढे एकच नाव फिरत होतं, राजा भाटी. तो नाव ज्याने गुडियाच्या आयुष्यात अंधकार घडवला. पण राजा कुठलाही सामान्य गुन्हेगार नव्हता. तो स्वतःला म्हणवत असे, बुलेटवाला राजा. बुलेट त्याची ओळख होती, त्याचा धाक आणि त्याचं भय. त्याच्या विरोधात कोणी ग्वाही दिली तर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडायचा. दुसऱ्या दिवशी अरविंदने गुडियाकडून राजा भाटीचं ठिकाण विचारलं. गुडिया म्हणाली, तो आता मंदिर मार्ग भागात राहतो. आधी शहादऱ्यात होता, पण पोलिसांचा दबाव वाढल्यावर त्याने ठिकाण बदललं. अरविंदने तात्काळ आपल्या स्पेशल टीमला अलर्ट केलं. पण त्यांच्यासाठी ही केस केवळ एक FIR नव्हती, तर हा वैयक्तिक विषय झाला होता. दुसऱ्या रात्री एक महिला कॉन्स्टेबलला भिकारीण बनवून मंदिर मार्गावर पाठवण्यात आलं. तिच्या अंगावर वायरलेस चिप बसवण्यात आली, जेणेकरून तिच्या प्रत्येक संवादाचं रेकॉर्डिंग होऊ शकेल. एका जुन्या झोपडीजवळ, जिथे सांगितलं होतं की राजा नेहमी येतो, ती बसली होती. सुमारे 2 तास गेले. अचानक बुलेटचा आवाज ऐकू आला, धाक धाक धाक. जणू एखादी थांबलेली आत्मा पुन्हा जिवंत झाली. एक उंच पट्टीचा माणूस, डोळ्यांवर काळे गॉगल, हातात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात जाड चेन, तोच राजा भाटी होता. त्याच्या सोबत 4 गुंड होते. तो एखाद्या राजासारखा नाही, तर शिकारीसाठी निघालेल्या रानटी श्वापदासारखा वाटत होता. तो त्या भिकारीण कॉन्स्टेबल जवळ थांबला. डोळ्यांत शिकार दिसत होती. म्हणाला, का आई, थोडे पैसे हवेत का? कॉन्स्टेबलने मान हलवली. ती आतून खूप घाबरली होती, पण IPS अरविंदच्या प्रशिक्षणामुळे तिच्या अंगात धैर्य संचारलं होतं. राजा तिच्याकडे झुकून म्हणाला, काम करशील तर पैसे मिळतील भरपूर. आज रात्री माझ्या फार्महाऊसवर चल. तुझ्यासारख्या अनेक असतात तिथं, मजा येईल. हा सगळा संवाद वायरलेसवर रेकॉर्ड होत होता. अरविंद सिंह तात्काळ टीमसह निघाले.
पण फार्म हाऊसचं स्थान अजून स्पष्ट नव्हतं. कॉन्स्टेबलने धैर्य एकवटून विचारलं, कोठं आहे तुझं महाल मालक? राजा हसला, महाल नाही, नरक आहे तो बायकांसाठी. नरक छावला रोडवर आहे, तिथं तुला कोणी वाचवू शकणार नाही. हे म्हणताच तो तिचा हात पकडणारच होता, तेवढ्यात 2 बाईकवर पोलीस जवान तिथं आले. राजा सावध झाला, पण पळण्याऐवजी त्याने बुलेट वळवली आणि झोपडपट्ट्यांच्या मागच्या गल्लीत शिरला. अरविंद सिंहने वायरलेसवर ओरडलं, राजा फरार झाला आहे, छावला रोडकडे जात आहे, सर्व युनिट अलर्ट राहा. एक थरारक पाठलाग सुरू झाला. रात्रीच्या अंधारात बुलेटची गूंज आणि पोलीस सायनची किंकाळी दिल्लीचं शांत झोपलेलं शहर हादरवत होतं. राजा एका अरुंद गल्लीत घुसला, पण समोरून खुद्द IPS अरविंद आपल्या बुलेटवर आले. राजा थांबला. दोघे आमनेसामने होते. अरविंद म्हणाले, गुडिया आठवते? राजा हसला, असंख्यांपैकी एक होती. तुलाही पाठवतो तिच्याजवळ. पण काही बोलायच्या आतच अरविंद गाडीतून उतरले आणि त्याच्या बुलेटच्या टायरवर गोळी झाडली. बुलेट उलटली. राजा खाली पडला, पण गोळी लागली नव्हती. त्याला ताबडतोब अटक करण्यात आली. राजा ओरडत होता, मला सोड, माझे लोक तुला पाहून घेतील. अरविंदने त्याच्या डोळ्यांत पाहून शांतपणे उत्तर दिलं, आता तू गुडियाच्या जगात आहेस, जिथं न्याय अजूनही जिवंत आहे. राजा भाटीला हातकड्या घालून थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. पहिल्यांदाच बुलेटवाला राजा कुणाच्या पायापुढं झुकलेला होता. अरविंदने गुडियाला कळवलं. गुडियाने फक्त एवढंच म्हटलं, माझ्या मुलाच्या आत्म्याला आता शांती मिळेल. राजा भाटीच्या अटकेने संपूर्ण दिल्ली हादरली. मीडिया त्याला बुलेटवाला दरिंदा म्हणू लागली. पोलीस ठाण्याबाहेर लोकांची गर्दी होऊ लागली. काही न्यायाच्या आशेने, काही भीतीने, काही फक्त तमाशा पाहण्यासाठी. पण अरविंद जाणून होते की अटक झालेला चेहरा फक्त मुखवटा आहे, खरं राक्षसी जाळं अजून जिवंत आहे. गुडिया पोलीस ठाण्यात आली. राजा हातकड्यांत पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आलं. हाच तो आहे ज्याने माझं बाळ हिरावून घेतलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण तिच्या डोळ्यांत आता भीती नव्हती. ती होती एका आईचा राग आणि एका जखमेचा उघडलावा. अरविंदने गुडियाला सांगितले, आता तुझी साक्ष खूप गरजेची आहे. आपल्याला या संपूर्ण टोळीचा नाश करायचा आहे. गुडियाने मान हलवली, पण ती म्हणाली, राजा एकटाच नव्हता, तो फक्त एक चेहरा होता. खरा मालक म्हणजे एक बाबूसाहेब आहे, जो फार मोठ्या दर्जाचा माणूस आहे. तोच राजाला पैसे देत होता आणि महिलांची खरेदी विक्री करायचा. हे ऐकताच अरविंद सुन्न झाला. याचा अर्थ हा फक्त देहव्यापाराचा नव्हे तर मानवी तस्करीचा एक मोठा जाळं होतं, ज्यात मोठे लोक सामील होते. अरविंदने राजाची चौकशी सुरू केली, पण राजा फक्त हसत राहिला. तू मला ओळखत नाहीस. तुला वाटतं मला पकडलंच म्हणजे तुझं मिशन संपलं. नाही साहेब, तू फक्त प्यादा हटवलास. राजा अजून जिवंत आहे. अरविंदने एक थाप दिल्यावर राजा म्हणाला, नाव सांगेन, पण माझ्या जीवाची हमी पाहिजे. मला CBI कडे सोपवा. अरविंदला माहित होतं की CBI मध्ये केस गेल्यास वेळ लागेल. त्याने DCP सोबत मीटिंग घेतली आणि एक गुप्त इंटेलिजन्स टीम तयार केली, ज्याची माहिती फक्त त्याला आणि आणखी 2 लोकांना होती. राजा रात्री झोपेत असताना कोणीतरी त्याच्या कोठडीत येऊन म्हणालं, बाबूसाहेब नाराज आहेत, तुझ्यासाठी प्रार्थना कर. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याच्या तोंडातून फेस निघत होता. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं, अन्नातून विष दिलं गेलं. अरविंद जोरात ओरडला, किचन इन्चार्जला बोलवा. कोणी अन्न दिलं? चौकशीत एक कॉन्स्टेबलवर संशय आला, ज्याने मुद्दाम शिफ्ट बदलली होती. जेव्हा त्याला पकडलं गेलं तेव्हा त्याने सांगितलं, माफ करा साहेब, माझ्या कुटुंबाला धमकी मिळाली होती, मी मजबूर होतो. हे ऐकून अरविंदला समजलं की बाबूसाहेब फार मोठ्या नेटवर्कशी जोडलेले आहेत. आता अंडरकव्हर ऑपरेशन सुरू करण्याची वेळ आली होती. अरविंदने स्वतःला एका साधारण पत्रकाराच्या रूपात बाबूसाहेबांच्या नेटवर्कमध्ये पोहोचवायचं ठरवलं. गुडियाने सांगितलं, बाबूसाहेब अनेकदा मोच्या जाहिरातींतून मुलींना रेस्क्यू करण्याचं नाटक करत असे, पण त्याच ठिकाणी त्यांचा सौदा होत असे. अरविंदने सर्व गोची यादी मागवली. एक नाव त्याच्या लक्षात आलं, सर्वजन महिला कल्याण ट्रस्ट, ज्याचा फाउंडर होता रमन खुराना, एक प्रसिद्ध उद्योगपती. दुसऱ्याच दिवशी अरविंद अजय शर्मा नावाच्या स्थानिक पत्रकाराच्या रूपात त्या ट्रस्टमध्ये गेला. तिथे सुंदर सजावट, स्वच्छ खोल्या आणि हसरे चेहरे होते.
पण आतली हवा काहीशी विचित्र होती, जणू काहीतरी वेदना लपवून ठेवलेली होती. एक मुलीने हळूच एक चिठ्ठी अरविंदच्या खिशात टाकली. बाहेर येऊन तो चिठ्ठी वाचतो. त्यावर लिहिलं होतं, आम्हाला वाचवा. रात्री येथे शैतान उतरतो. आता अरविंदला खात्री झाली होती की राजा फक्त प्यादा होता, खरा शैतान म्हणजे रमन खुराना. पण या शैतानाला उघडं पाडण्यासाठी त्याला स्वतःचा जीव पणाला लावावा लागणार होता. आता अरविंद सिंह पूर्णतः अजय शर्मा या पत्रकाराच्या भूमिकेत शिरलेला होता. त्याने मोमध्ये प्रवेश मिळवला होता आणि आतल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होता. ट्रस्टची बाह्य स्वच्छता जितकी भासायची, आतील सडलेपणा तितकाच भयानक होता. ज्या मुली रेस्क्यू केल्या गेल्याचं सांगितलं जायचं, त्या प्रत्यक्षात देशभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवल्या जायच्या. आणि हे सगळं नेटवर्क रमन खुरानाच्या इशाऱ्यावर चालायचं. तोच माणूस तो सोशल मीडियावर महिला सक्षमीकरणाचे भाषण देत असे आणि पुरस्कार मिळवत असे. गोडियाने दिलेल्या सुरागांवरून आणि चिठ्ठीतील माहितीनुसार अरविंदने गोचा सीसीटीव्ही फुटेज, रजिस्टर एंट्री आणि डोनेशन ट्रॅकिंग रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली. दिवसा तो पत्रकार होता, पण रात्री तो आपलं खरं काम करत होता, पुरावा जमा करणं. एक दिवस पत्रकार परिषद आयोजित करून अरविंदची भेट रमन खुरानाशी झाली. अत्यंत देखणा, सुगंधी परफ्यूम लावलेला आणि चमकदार हास्य असलेला तो रमन म्हणाला, मिस्टर अजय, मी तुमचा ब्लॉग वाचला. खूप संवेदनशील आणि विचारप्रवृत्त लेख लिहिता तुम्ही. अरविंदने खोटं कौतुक करत उत्तर दिलं, तुमचा ट्रस्ट सुद्धा महिला हक्कांसाठी एक आदर्श आहे. रमन हसत म्हणाला, हे केवळ कौतुक नाही, तर सत्यही आहे. आम्ही येथे मुलींना नवीन आयुष्य देतो. अरविंद हसला, पण त्याच्या डोळ्यांमध्ये ती आतल्या शैतानाची ओळख स्पष्ट होती. त्याच रात्री एक 13 वर्षांची मुलगी नैना अरविंदकडे आली. ती थरथरत होती, ओठ फाटलेले, डोळ्यांत भीती. तिने कुजबुजून सांगितलं, काल रात्री त्यांनी माझ्या लहान बहिणीला बाबूसाहेबांच्या फार्म हाऊसवर नेलं. ती अजून परत आलेली नाही. अरविंदचा संताप उसळला. त्याने त्या रात्री आपल्या गुप्त पथकाशी संपर्क साधला. त्या पथकात फक्त 2 विश्वासार्ह अधिकारी होते, इन्स्पेक्टर जावेद आणि सायबर एक्सपर्ट मेघा. त्यांनी ऑपरेशन काळी छाया सुरू केलं. मेघाने एनजीओचं नेटवर्क हॅक करून एक एन्क्रिप्टेड फोल्डर शोधून काढला. त्यात फार्म हाऊसच्या लोकेशनसह मुलींची नावं, डिलिव्हरी डेट आणि त्यांची किंमत नमूद होती. सगळं डिजिटल होतं आणि आता अरविंदकडे मजबूत पुरावे होते. पण गोष्ट इतकी सोपी नव्हती. रमन खुरानाचं जाळं राजकारण, पोलीस आणि मीडियापर्यंत पसरलेलं होतं. एक चुकीचा पाऊल संपूर्ण ऑपरेशनचं नुकसान करू शकत होतं. अरविंद स्वतः त्या फार्म हाऊसवर पोहोचला. दूर एकांतात असलेलं एक आलिशान बंगलं, जे बाहेरून अगदी सामान्य वाटत होतं, पण आत बेसमेंटमध्ये नरक होतं. अंधार, दुर्गंधी आणि पिंजऱ्यात बंद असलेल्या मुली त्या भीतीच्या सावलीत जगत होत्या. एका मुलीने आपल्या बोटाने भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं, मला मृत्यू हवा आहे. अरविंदच्या डोळ्यांत पाणी आलं, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याने आपल्या टीमला कॉल केला आणि छाप्याचा प्लॅन तयार केला. दुसऱ्या रात्री, अर्ध्या रात्रीचा 1:30 वाजता ऑपरेशन काळी छाया अंमलात आणलं. फार्म हाऊसवर जोरदार छापा टाकण्यात आला. गोळ्यांची आवाज, किंकाळ्या आणि दरवाजे तोडण्यात येत होते. अनेक गुंड पकडले गेले, पण रमन खुराना पसार झाला. बेसमेंटमध्ये सापडलेल्या 9 मुलींची अवस्था भीषण होती. काहींची मानसिक स्थिती ढासळलेली होती. नैनाची बहीण सुद्धा तिथेच बेशुद्ध मृतावस्थेत मिळाली. दुसऱ्या दिवशीच्या बातम्या होत्या, IPS अधिकाऱ्याने केलं उच्च दर्जाच्या ह्युमन ट्रॅफिकिंग. रॅकेटचं भांडाफोड, रमन खुराना फरार होता. गुळिया जेव्हा ही बातमी पाहिली, तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण यावेळी वेदनेचे नव्हे, तर आशेचे. आता अरविंदचं पुढचं लक्ष होतं, रमन खुरानाला पकडणं. पण आता त्याला माहीत होतं की ही लढाई अधिक मोठी आणि अधिक धोकादायक होणार होती. कारण आता तो मोहरा नव्हता, तर थेट बादशहाशी भिडणार होता. रमन खुराना, जो सर्वजन महिला कल्याण ट्रस्ट चा प्रमुख होता, केवळ एक नाव नव्हतं, तर संपूर्ण ह्युमन ट्रॅफिकिंग नेटवर्कचा सम्राट होता. त्याच्या पाठीमागे राजकारणी, पोलीस अधिकारी आणि मोठमोठे उद्योगपती होते. अरविंदला माहिती होतं की रमनला पकडणं फारच अवघड असणार होतं. त्याने आपल्या टीमसोबत योजना तयार केली, पण प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावं लागत होतं. एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण मोहीम यशस्वी होऊ शकत होती.
जशी जशी चौकशी पुढे सरकत होती, अरविंदवर राजकीय दबाव वाढत गेला. काही मोठ्या नेत्यांनी त्याला काम थांबवण्यासाठी धमक्या दिल्या, पण अरविंद मागे हटणारा नव्हता. माझं काम आहे कायद्याचं पालन करणं, मग समोर कोणतंही मोठं नाव असो. आता खरी लढाई सुरू झाली होती. त्याने आपल्या सहकार्यांना सांगितले. गोडियानेही धैर्य दाखवले. ती कोर्टात जाऊन राजा भाटी आणि रमन खुरानाच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झाली. तिच्या साक्षीमुळे खटला अधिक मजबूत झाला. एक दिवस मेघाने एक गुप्त फोल्डर हॅक केला, ज्यात रमनचे अनेक गुप्त बँक खाते आणि मानवी तस्करीचे दस्तऐवज होते. हे दस्तऐवज इतके मजबूत पुरावे होते की न्यायालयात त्यांचा मोठा प्रभाव पडू शकतो. रमनला जाणवले की त्याचा काळ आता संपत चालला आहे. त्याने आपल्या गुंडांना सांगितले, अरविंदला संपवा. हा मुलगा फारच धोकादायक आहे. एका रात्री अरविंदवर हल्ला झाला, पण त्याच्या चाणाक्षतेमुळे आणि सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे तो वाचला. अरविंदला समजले की आता फक्त कायदेशीर मार्गांनी काही साध्य होणार नाही. त्याला स्वतःला त्या काळ्या जाळ्यात अधिक खोलवर शिरावे लागेल. त्याने पुन्हा एकदा भिकारीण वेश योजना राबवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तो रमनच्या अगदी जवळच्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल. अरविंदने पुन्हा पोलीस वर्दी उतरवली आणि भिकारींचे रूप घेतले, पण यावेळी त्याचे संकल्प अधिक ठाम होते. त्याला माहित होते की नरकाचे दरवाजे उघडण्याची वेळ आता जवळ आली आहे. IPS अरविंद सिंगने आपली भिकारीण योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व तयारी केली होती. यावेळी तो अधिक सतर्क होता, कारण रमन खुराना आणि त्याचे गुण त्याला संपवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकत होते. अरविंदने एका छोट्याशा झोपडपट्टीत स्वतःचा ठिकाणा बनवला. तिथे तो रोज भिकारीण बनून आपली छोटीशी दुकान थाटायचा आणि आजूबाजूच्या लोकांपासून माहिती मिळवायचा. हळूहळू तो रमनच्या नेटवर्कमधील जवळच्या लोकांपर्यंत पोहोचू लागला. त्याच्या चातुर्यामुळे आणि धैर्यामुळे आजूबाजूचे लोकही त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. गोडियाही पुन्हा अरविंदकडे आली. यावेळी ती पूर्ण हिंमतीने म्हणाली की तिने अनेक मुलींना वाचवले आहे, पण रमनचे नेटवर्क अजूनही खूप खोल आणि धोकादायक आहे. गोडियाने अरविंदला आणखी महत्त्वपूर्ण माहिती दिली, ज्यामुळे अरविंदला नेटवर्कच्या एका मोठ्या भागाचा मागोवा लागला. अरविंदने आपल्या टीमला बोलावले आणि अंतिम ऑपरेशनची आखणी केली. यावेळी हे ऑपरेशन केवळ ह्युमन ट्रॅफिकिंग रॅकेटला उद्ध्वस्त करणार नव्हते, तर रमन खुराना सारख्या मोठ्या गुन्हेगारालाही न्यायासमोर उभे करणार होते. रात्रीच्या अंधारात अरविंद आणि त्याच्या टीमने संपूर्ण नेटवर्कवर छापा मारला. या कारवाईत अनेक पोलीस अधिकारी, राजकीय नेते आणि रमनचे गुंड अटक करण्यात आले. रमन खुरानाही सापडला. कोर्टात एवढे मजबूत पुरावे होते की रमन खुरानाला कडक शिक्षा झाली. गुडिया आणि त्या सर्व मुलींना न्याय मिळाला ज्यांनी आपला दुःखाचा आवाज बाहेर काढला होता. अरविंदने विचार केला, ही लढाई केवळ ह्युमन ट्रॅफिकिंग विरुद्ध नव्हती, तर माणुसकीसाठी होती. त्याला माहित होते की अजूनही अशा लढाया बाकी आहेत, पण या विजयामुळे त्याला आशा मिळाली की सत्य आणि न्याय नेहमी आपला मार्ग शोधतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकेच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आम्हाला अजून उत्कृष्ट कंटेंट बनवण्यासाठी प्रेरणा देतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. कदाचित यामुळे कुणाच्यातरी आयुष्य बदलू शकेल. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशाच जबरदस्त माहितीचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहतो. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल. तुमचे अभिप्राय आमच्यासाठी खूपच मौल्यवान आहेत. कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तुम्ही आमच्यासाठी फक्त प्रेक्षक नाही तर कुटुंब आहात. आमचे उद्दिष्ट फक्त माहिती देणे नाही, तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द नेहमी ठेवा. कधीही हार मानू नका, कारण हारीनंतरच खरी जिंक असते. मेहनत करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज काहीतरी नवीन शिका आणि इतरांनाही शिकवा. हीच मानसिकता घेऊन आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटू, नवीन माहिती आणि नव्या जोशासह. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि शिकत रहा. पुन्हा भेटूया लवकरच.